जय गोपीजनवल्लभ गिरिवरधारी जय यशोदानन्दन ब्रजनरञ्जन यशोदानन्दन ब्रजनरञ्जन यमुनातीरावनचारी जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय राधा जय गोपीजनवल्लभ गिरिवरधारी गोपीजनवल्लभ जय गोपीजनवल्लभ गिरिवरधारी यमुनातीरावनचारी यमुनातीरावनचारी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण बोला कृष्ण कृष्ण
Hare Rama, Hare Rama, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Rama, Hare Rama, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Hare, Hare Ram, Govinda Jaya Jaya Gopal, Jaya Jaya Govinda, Govinda Jaya Jaya Gopal, Jaya Jaya Govinda, Radha Ramana Hari Govinda Jaya Jaya, Radha Ramana Hari Govinda Jaya Jaya, Radha Govinda Jaya Jaya Gopal, Jaya Jaya Govinda Jaya Jaya, Radha Ramana Hari Govinda Jaya Jaya, Radha Ramana Hari, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Krishna Hare Rama, Rama Rama, Radha Gopal, Radha Gopal, Radhe Radha Gopal, Jaya Gauranitai, 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 Jaya Gauranitai, Jaya Jai Jai Prabhupada, 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 Jai Jai Prabhupada, हरिनाम संकीर्तन की जय, श्री श्री राधा गोपाल की जय, श्री श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की जय, श्रील प्रभुपाद की जय, गौर भक्त वृंद की जय, निताय गौर प्रेमानंद। ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय, ओम नमो भगवते
शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरुश्रीयुतपदकमलं श्रीगुरुर्वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या रविवारीय सत्संग कार्यक्रमामध्ये। तर मनुष्य जीवन प्राप्त केल्यानंतर मनुष्य जीवनामध्ये आपल्याला विशेष आपण विशेष कार्य आपण करू शकतो। मनुष्य जीवनामध्येच आपण आध्यात्मिक कार्य करू शकतो केवळ। इतर पशु योनीमध्ये आध्यात्मिक कार्य पशु करू शकत नाहीत, नाही का? आपण सर्व या ठिकाणी आलेला आहात कथा श्रवण करण्यासाठी, पण कोणता पशु या ठिकाणी आलाय का? पशु जो आहे त्याच्यामध्ये हे योग्यता नाहीये। पशु कथा श्रवण करू शकत नाही, पशु कथा समजू शकत नाही। केवळ मनुष्यच अशा पद्धतीने काय करू शकतो? अथातो ब्रह्म जिज्ञासा म्हटलेलं आहे की मनुष्यच काय करू शकतो? ब्रह्म जिज्ञासा करू शकतो आणि त्यानुसार तो कार्य पण करू शकतो। तर म्हणून मनुष्य जीवन अतिशय मौल्यवान आहे आणि या मनुष्य जीवनाचा आपण सदुपयोग केला पाहिजे। कशासाठी? भगवंतांची भक्ती करण्यासाठी। ज्ञाने प्रयासम उद्पास्य नमंत एव जीवन्ति सन्मुखरीता भवदीय वार्तां स्थाने स्थिता श्रुतिगतां तनुवां मनोभि प्रायशो अजित जितो अपि असि तैस्त्रिलोक्यां। ब्रह्माजी सांगतात की मनुष्य भगवंतांना जे अजित नावानं ओळखले जातात, ज्यांना कोणीही जिंकू शकत नाही, त्या भगवंतांना जिंकू शकतो। कसं? म्हणे की स्थाने स्थिता श्रुतिगतां तनुवां मनोभि। आपण जे कार्य करत आहात ते कार्य करता करता आपण जर का सदैव भगवंतांची कथा श्रवण करत राहिलो तर म्हणतात की आपण अजित भगवंतांना सुद्धा जिंकू शकतो। फक्त अट काय आहे?
आपण भगवंतांच्या कथेला काया वाचा मनसा समर्पित झालं पाहिजे, तर आपण भगवंतांना सुद्धा जिंकू शकतो. तर भगवंत या भूतलावरती आपल्यासारख्या बद्ध जीवांवरती कृपा करण्यासाठी अनेक रूपांमध्ये प्रकट होतात, बरोबर की नाही. मग भगवंत वेगवेगळे अवतार घेतात किंवा वेगवेगळ्या गोष्टींच्या रूपामध्ये सुद्धा भगवंत प्रकट होतात. जसं की या भूतलावरती भगवंत ग्रंथाच्या रूपामध्ये प्रकट होतात. काय म्हणतात त्यांना मग? ग्रंथाच्या रूपामध्ये श्रीमद भागवत, भगवद्गीता. तर हे ग्रंथ भगवंतांहून अभिन्न आहेत. भगवंत या भूतलावरती जेव्हा पाण्याच्या रूपामध्ये प्रकट होतात, काय म्हणतात त्यांना? यस, नदीच्या रूपामध्ये भगवंत प्रकट होतात. गंगा, यस, गंगा जे आहे भगवंतांहून अभिन्न आहे. भगवंत या भूतलावरती धामाच्या रूपामध्ये प्रकट होतात. वृंदावन, मथुरा, नवद्वीप, जगन्नाथपुरी. तर पंढरपूर, भगवंत धामाच्या रूपामध्ये प्रकट होतात आणि हे धाम सुद्धा भगवंतांहून अभिन्न आहे. भगवंत या भूतलावरती पर्वताच्या रूपामध्ये सुद्धा प्रकट होतात. यस, गिरिराज गोवर्धन की. तर गिरिराज गोवर्धन भगवंतांहून अभिन्न आहेत. भगवंत या भूतलावरती पशुच्या रूपामध्ये सुद्धा प्रकट होतात. वराहदेव, छान. आणखी कश्यप अवतारामध्ये भगवंत प्रकट झाले. मत्स्य अवतारामध्ये, यस, नरसिंह अवतार आहे, छान. भगवंत याच पद्धतीनं भगवंत जे आहेत वृक्षाच्या रूपामध्ये सुद्धा प्रकट होतात. कदंब वृक्ष, ओके, ठीक आहे. आणखी वटवृक्ष. वटवृक्ष पण आहे, भगवद्गीतेमध्ये सांगतात भगवंत. अश्वत्थ आणि यस, वृक्षाच्या रूपामध्ये आणखी भगवंत आहेत. रोज आपण पूजा करतो. तुलसी महारानी की. तर तुलसी जे आहे ते सुद्धा सांगितलेलं शास्त्रामध्ये वर्णन आहे. तुलसी सुद्धा भगवंतांहून अभिन्न आहे. तर अशा पद्धतीनं पहा, भगवंत अनेक रूपांमध्ये प्रकट होतात आणि आपल्यावरती कृपा करत आहेत भगवंत. तर आज आपण तुलसी महाराणी बद्दल थोडंसं श्रवण करणार आहोत. तुलसी महाराणीचा महिमा काय आहे? आजपर्यंत आपण ऐकलंच असेल तरी सुद्धा आणखी काही विशेष आपण महत्त्व तुलसीचं जे आहे ते श्रवण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शास्त्रामध्ये खूप तुलसीचा महिमा आहे. तर ज्या पद्धतीनं गाय आहे, तुलसी आहे, तर याचं खूप विशेष महिमा वर्णन आलेलं आहे शास्त्रामध्ये. तर तुलसी जे आहे त्याचं आध्यात्मिक रूपामध्ये खूप महत्त्व आहे. आजकाल लोक त्याचा भौतिक दृष्टीनं सुद्धा खूप उपयोग करतात. लोक वेगवेगळ्या औषधीच्या रूपामध्ये सुद्धा तुलसीचा उपयोग करतात. आणि गायचा आहे, गो प्रोडक्ट सुद्धा वेगवेगळे कॉस्मेटिक्स म्हणून सुद्धा वापरले जातात पहा. परंतु कलियुगातले लोक, जीव जे आहेत, याचं आध्यात्मिक महत्त्व माहीत नसल्यामुळं हे लोक काय करत आहेत, त्याला महत्त्व देत नाही आहेत. जसं की गायींचं पालन आज करत नाहीत लोक. गायींच्या ऐवजी काय करत आहेत लोक? कुत्रं पाळतात. घरावरती बोर्ड लिहिलेला असतो, कुत्र्यापासून सावधान. कधी कधी सकाळ सकाळी आपल्याला पाहायला भेटतं
समजत नाही नक्की मालक कोण आहे आणि कुत्रा कोण आहे. तर तो रशी पकडलेली असते हातामध्ये, परंतु तो ज्या दिशेनं जातो त्या दिशेनं त्याला पण जावं लागतं, त्यामुळे समजत नाही नक्की. विदेशामध्ये तर त्या कुत्र्याची एवढी सेवा केली जाते की त्या कुत्र्याच्या मागं कधी कधी खूप त्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन्स असतात. मग कधी कधी कुत्रं जेव्हा टॉयलेट करतं त्यावेळी मग त्यांच्या हातामध्ये पिशवी असते एक, मग त्या पिशवीनं ते यस फॅक्ट आहे, लोक एवढ्या खालच्या स्तराला गेलेले आहेत की तर हे एकदम चांडाळ वृत्तीची लोक झालेले आहेत पहा. तर खूप दुर्भाग्य आहे. तसंच तुळशीबद्दल सुद्धा एक खूप महान व्यक्ती, तथाकथित विख्यात व्यक्ती होऊन गेले. त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही मी, परंतु आपण भारतीय लोक त्यांचा खूप सन्मान पण करतात. त्यांनी म्हटलं की तुळशीची सेवा करण्यापेक्षा किंवा तुळशीला पाणी घालण्यापेक्षा काय करा, वांग्याच्या झाडाला म्हणे पाणी घाला, कमीत कमी वांग्याची भाजी तर खायला भेटेल म्हणे. तर असे तथाकथित विद्वान लोक भारतामध्ये होऊन गेले आणि त्यांचा आपण खूप सन्मान करतो. ठीक आहे, भौतिक स्तरावरती असेल ही ते महान असतील ही, परंतु आध्यात्मिक दृष्टीनं त्यांचं काही महत्त्व नाही आहे त्या लोकांचं. तर तुळशीचा महिमा शास्त्रामध्ये खूप वर्णन आहे. भगवंत 3ऱ्या स्कंदामध्ये जेव्हा चतुष्कुमार वैकुंठाला गेले, तर वैकुंठाला जेव्हा चतुष्कुमार जातात तर तेव्हा चतुष्कुमार आधी निर्विशेषवादी होते पहा. पण जेव्हा वैकुंठामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवंतांच्या चरणकमलांवरच्या तुलसीचा सुगंध जेव्हा त्यांनी आपल्या नाकाद्वारे घेतला तर काय झालं, ते निर्विशेषवादी निराकारवादी चतुष्कुमार जे आहेत ते सविशेषवादी झाले, साकारवादी झाले पहा. एवढं वर्णन आहे. त्या ठिकाणी सांगतात की भगवंतांच्या धामामध्ये अनेक प्रकारची सुगंधी फुलं आहेत पहा, आणि एवढी सुगंध देणारी फुलं जी आहेत, परंतु ती सुद्धा काय करतात, भगवंतांच्या धामामध्ये प्रथम स्थान कोणाला देतात, तुलसीला देतात. ते म्हणतात की तुलसी तू भगवंतांना अतिशय प्रिय आहे, त्यामुळं सर्वात प्रथम तुझं चरणकमलांवरती तुझा अधिकार आहे, आणि पहिला अधिकार ते कोणाला देतात, तुलसीला देतात पहा. तर भगवंतांच्या धामामध्ये ईर्ष्या नाही आहे, द्वेष नाही आहे, काम क्रोध नाही आहे. तर कोणताही ईर्ष्यारहित द्वेषरहित होऊन सर्वजण काय करत आहेत, भगवंतांच्या चरणामध्ये प्रथम स्थान तुलसीला देत आहेत. तर भागवतामध्ये दशमस्कंद आपण वेगवेगळ्या जे शास्त्र आहेत त्या शास्त्रांमधून वेगवेगळे प्रसंग थोडक्यामध्ये आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू की अशा पद्धतीनं तुलसीचं महिमा आहे शास्त्रामध्ये. तर भागवतामधून आपण पाहू शकतो, भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये रास पंचाध्याय येतं. तर या रास पंचाध्यायामध्ये जेव्हा भगवंत रासलीला संपन्न करत होते तर भगवंत रासलीलेमधून अंतर्धान होतात, आणि रासलीलेमधून गोपींना वाटतं की भगवंतांच्या बरोबर आम्ही काय करत आहोत, लीला करत आहोत, आमचं केवढं सौभाग्य. तर गोपींचा अहंकार जो आहे भगवंतांना आवडला नाही आणि भगवंत अप्रकट होतात, आणि भगवंत अप्रकट झाल्यावर सर्व गोपी भगवंतांचा शोध घेऊ लागल्या. तर जेव्हा गोपी भगवंतांचा शोध घेत आहेत तर विचारत आहेत, वृक्ष आहेत, त्या ठिकाणचे जे काही गोष्टी आहेत त्या सर्वांना विचारत आहेत की आमच्या भगवंतांना तुम्ही पाहिलं का. तर वृक्ष काहीच उत्तर देत नाही आहेत. गोपी म्हणत आहेत की हे वृक्ष जे आहेत ते पुरुष जातीचे आहेत, आणि म्हणे की पुरुष जे आहेत ते कठोर हृदयाचे असतात, त्यामुळे यांना आमची पीडा काय समजणार, आणि म्हणतात की हे कठोर आहेत. मग ते वेगवेगळ्या ज्या लता वेली आहेत त्यांना विचारत आहेत की आमच्या भगवंतांना तुम्ही पाहिलं का. तर कोणी उत्तर देत नाहीये. तर तेव्हा गोपी तुळशीला विचारत आहेत. गोपी काय म्हणतात,
कश्चित् तुलसी कल्याणी गोविंदश्चरण प्रिये। हे तुलसी गोविंद चरण प्रिये, गोविंदांना तू अतिशय प्रिय आहे का? कारण की सदैव गोविंदांच्या चरणकमलांवरती तू असते, विराजमान असते। तर तुलसीला त्या विचारत आहेत की आमच्या भगवंतांना तू कुठं पाहिलंस का? तर अशा पद्धतीनं काय सांगतायत गोपी की भगवंतांच्या चरणकमलांवरती सदैव तू असते आणि भगवंतांना तू अतिशय प्रिय आहे, गोविंद चरण प्रिये। तर याच्यावरून समजू शकतो आपण भगवंतांना तुलसी अतिशय प्रिय आहे, भागवतामध्ये वर्णन येतं। तर अशाच पद्धतीनं रामायणामध्ये सुद्धा या ठिकाणी गोपी तुलसीला विचारत आहेत की आमच्या भगवंतांना कुठं पाहिलंस का? पण रामायणामध्ये सुद्धा आपण ऐकलं असेल नसेल, पण रामायणामध्ये सुद्धा वर्णन येतं। रामायणामध्ये कोण विचारत आहे? राम भगवंत विचारत आहेत कोणाला? तुलसीला। रामायणामध्ये सुद्धा जेव्हा माता सीतेचं अपहरण होतं रावणाद्वारे, तर भगवंत सुद्धा ज्या पद्धतीनं गोपी एकदम भावुक होऊन भावविभोर होऊन सर्वत्र भगवंतांचा शोध घेत आहेत, वृक्ष लता वेली सर्वांना विचारत आहेत, तसं प्रभू रामचंद्र सुद्धा रामायणामध्ये जेव्हा सीता मातेचं अपहरण होतं सर्वांना विचारत आहेत, वृक्ष वेली लता औषधी सर्वांना। आणि प्रभू रामचंद्र विचारत आहेत तुलसीला की म्हणे की माझ्या सीतेला तू कुठं पाहिलंस का? अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सुद्धा तुलसी महाराणीचं वर्णन, तुलसीचा त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे। आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपण पाहतो, भगवद्गीतेमध्ये एक श्लोक येतो, कुणाला माहिती आहे? पत्रं पुष्पं फलं तोयं, म्हणा सर्वांनी, पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ति उपरुतम् अश्नामि प्रयतात्मनः। भगवंत काय सांगत आहेत? पत्रं पुष्पं फलं तोयं। तर भगवंतांनी पहिल्यांदाच काय वापरतात शब्द भगवंत? पत्रम। तर हे पत्र जे आहे ते विशेषतः भगवंतांनी कोणासाठी वापरलेलं आहे? तुलसी महाराणीसाठी भगवंत वापरत आहेत। तर भगवंत काय म्हणतात? तदहं भक्ती करुत अश्नामी प्रयतात्मनः। जर कोणी मला प्रेमानं आणि भक्तीनं जर का एखादं पान अर्पण करेल तर मी काय करतो? त्याचा स्वीकार करतो। तर अट या ठिकाणी पण आहे की प्रेमानं आणि भक्तीनं अर्पण करायला पाहिजे। तर पहा भगवंत पहिल्यांदा पत्र म्हणत आहेत। भगवंत फूल आहे किंवा फळ आहे किंवा पाणी आहे हे नंतर वापरत आहेत भगवंत। पहिल्यांदा भगवंत काय म्हणत आहेत? पत्र म्हणत आहेत। तर पत्र विशेषतः तुलसी दल जे आहे, तुलसी पत्र आहे ते भगवंत म्हणतात मला तुम्ही काय करा? प्रेमानं आणि भक्तीनं अर्पण करा, मी त्याचा स्वीकार करतो। तर हे विशेष वर्णन भगवद्गीतेमध्ये आपण पाहतो। त्याच पद्धतीनं चैतन्य चरितामृतमध्ये 2 ठिकाणी तुलसीचं वर्णन आपण पाहतो। चैतन्य चरितामृतमध्ये अद्वैत आचार्य जे आहेत ते पाहतात नवद्वीपामध्ये त्या ठिकाणी सर्व लोक जे आहेत ते भौतिक कार्यांमध्ये इंद्रिय तृप्तीमध्ये संलग्न झालेले आहेत। कोणीही भक्तीमध्ये किंवा भक्तीचं कोणालाही चिंता नाही आहे, भक्तीमध्ये कोणीही संलग्न नाही आहे। सर्वजण पूजा लाभ प्रतिष्ठा मान सन्मान यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत। नवद्वीपामध्ये लोक कर्मकांड करत होते, त्या ठिकाणी अनेक विद्वान लोक होते जे काय करायचे? शास्त्रार्थ करायचे आणि एकमेकाला मी किती श्रेष्ठ आहे, मी किती विद्वान आहे याच्यासाठी सदैव त्यांच्यामध्ये शास्त्रास्त्र चालायचं।
काही लोक त्या ठिकाणी वेगवेगळे उत्सव, देवी देवतांचे उत्सव आहेत किंवा कौटुंबिक उत्सव आहेत, मोठमोठ्या थाटामध्ये संपन्न करायचे. एखाद्यानं आपल्या कुटुंबामध्ये एखाद्याचा विवाह संपन्न केला तर दुसरा काय करायचा की मी त्याच्यापेक्षा कशा पद्धतीनं मोठा उत्सव साजरा करेन, विवाह उत्सव. तर त्यासाठी त्याचा प्रयत्न असायचा. वर्णन येतं की त्या ठिकाणी काही लोक काय करायचे, त्यानं दुसऱ्या व्यक्तीने एखादा उत्सव साजरा केला आणि याच्याकडे काही म्हणजे पर्याय नाहीये किंवा काही प्रयोजन नाहीये उत्सव साजरा करायचं, तर हे काय करायचे, कुत्रा आणि कुत्री दोघांचा विवाह साजरा करायचे. कशासाठी की आम्ही किती श्रेष्ठ आहोत हे दाखवून देण्यासाठी. तर अशा पद्धतीनं लोकांमध्ये एक प्रकारची स्पर्धा चाललेली होती. अद्वैत आचार्य पाहतात की काय चाललेलं आहे, लोक एवढं भौतिकतेमध्ये, इंद्रिय तृप्तीमध्ये, मान सन्मान प्रतिष्ठेमध्ये लोक लागलेली आहेत. या लोकांचं कसं होणार, तर त्यांना चिंता आहे. विचार करतात की जर भगवंत आले तरच काय होईल, या लोकांचा उद्धार होईल. भगवंतांच्या शिवाय या लोकांचा कोणीही उद्धार करू शकणार नाही. आणि म्हणून अद्वैताचार्य शास्त्र पाहत आहेत की काय उपाय केला जाऊ शकतो जेणेकरून भगवंत येतील आणि या लोकांना उद्धार करण्यासाठी काहीतरी करतील. तर अद्वैताचार्यांना एक खूप सुंदर श्लोक सापडला. खूप सुंदर श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये सर्वजण पाठीमागं म्हणू शकता, तुलसी दल मात्रेन जलस्य चुलकेन वा विक्रीणीते स्वम् आत्मानं भक्तेभ्यो भक्तवत्सलः. अद्वैताचार्यांना शास्त्रामध्ये हा श्लोक सापडला आणि त्याच्यामध्ये काय वर्णन आहे, तुलसी दल मात्रेन जलस्य चुलकेन वा विक्रीणीते स्वमात्मानं भक्तेभ्यो भक्तवत्सलः. तर तुलसी दल मात्रेन, जे तुलसी आहे ते तुलसीचं केवळ एक पान किंवा तुलसीचं एक मंजिरी जी आहे, या तुलसीद्वारे आणि जलस्य चुलकेन वा, थोडस पाणी, मग गंगाजल असेल किंवा साधं पाणी असेल, तर या दोन गोष्टींद्वारे एखादा जर का भगवंतांची पूजा करत असेल तर म्हणतात की विक्रीणीते स्वमात्मानं भक्तेभ्यो भक्तवत्सलः. तर अशा व्यक्तीद्वारे भगवंत काय होतात, विकले जातात. पहा भगवंत किती स्वस्त आहेत पहा. परंतु तेच भगवंत जे आहेत, आपण एवढं मेहनत करत आहोत त्यांना प्राप्त करण्यासाठी, परंतु प्राप्त होत नाहीत. का प्राप्त होत नाहीत भगवंत? आपल्यामध्ये त्या गोष्टीचा अभाव आहे. भगवंतांनी एक अट ठेवलेली आहे, ती कोणती आहे, म्हणे की भक्ती उपरत अश्नामी, प्रेमानं आणि भक्तीनं. तर आपल्यामध्ये ते प्रेम आणि ती भक्तीचा अभाव आहे. पहा वस्तू त्याच आहेत, परंतु जे आपला भाव आहे त्या भावनेमध्ये फरक पडत आहे. तर अद्वैत आचार्यांनी अशा पद्धतीनं काय केलं, भगवंतांची शालिग्राम शिलेची पूजा केली. गंगाजल आणि तुलसी पत्र अर्पण करून अद्वैताचार्य काय करत आहेत, भगवंतांना प्रार्थना करत आहेत. पहा अद्वैताचार्यांचा जो भाव आहे तो भाव सुद्धा खूप मोठा आहे आणि त्यांची प्रार्थना सुद्धा खूप मोठी आहे. उच्च भावामध्ये आणि उच्च प्रार्थनेनं अद्वैताचार्यांनी काय केलं, भगवंतांना प्रसन्न केलं आणि भगवंत प्रकट झाले चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये. तर पहा हे तुलसी दल अर्पण करून आणि गंगाजल अर्पण करून अद्वैताचार्यांनी भगवंतांना प्रकट व्हायला भाग पाडलेला आहे. तर हे तुलसीचा महिमा आहे. आणखी चैतन्य चरितामृत मध्ये आणखी एक सुंदर प्रसंग येतो पहा. चैतन्य चरितामृत मध्ये हरिदास ठाकूरांचं प्रसंग येतात पहा. तर हरिदास ठाकूर कोण आहेत,
ब्रह्माजी आहेत, पण त्या लीलेमध्ये कोण होते? ते मुसलमान होते, बरोबर की नाही? तर तरुण होते आणि 3 लाख नाम जप करायचे. पहा, यद्यपि कोण आहेत? यवन आहेत, मुस्लिम आहेत, परंतु रोज 3 लाख नाम जप करायचे. 3 लाख म्हणजे किती होतात माहिती आहे? किती माळा होतात? 192 माळा जप. 192 माळा जप करायला किती वेळ लागतो? 22 तास लागू शकतात. पहा, एक स्टँडर्ड टाइम नुसार जर का आपण कॅल्क्युलेट केलं तर 22 तास लागू शकतात 192 माळा जप करण्यासाठी. पहा, अशा पद्धतीनं रोज, असं नाही की एक दिवसच, रोज 192 माळा, रोज 3 लाख नाम जप करत होते हरिदास ठाकूर. पहा, तर यवन मुसलमान असून हा एवढा नाम जप करत आहे, असं कसं काय? म्हणून जो मुसलमान राजा होते, त्या मुसलमान राजांनी काय केलेलं आहे? हरिदास ठाकूरांना त्या ठिकाणी त्यांचं पतन घडवण्यासाठी एक वेश्या नियुक्त केली त्यांनी. तर रामचंद्र खान नावाचा एक त्या ठिकाणी हे होता, सेनापती होते. त्यांनी काय केलं? हरिदास ठाकूर ज्या ठिकाणी राहत होते, ज्या ठिकाणी ते राहून त्यांचं भजन करत होते कुटीमध्ये, तर त्या ठिकाणी त्यांनी एक वेश्येला पाठवलं. म्हणे की तू काय कर, जा. तरुण होते हरिदास ठाकूर आणि गावाच्या बाहेर त्या ठिकाणी कुटीमध्ये राहत होते. तर वेश्येला पाठवलं, सांगितलं की तू काय कर, हरिदास ठाकूरांचं पतन करव आणि मी काय करेन, सैनिकांना त्या ठिकाणी पाठवेन. आणि अशा पद्धतीनं काय होईल, हरिदास ठाकूर जे आहेत त्यांचं नाव जे आहे ते कलंकित होईल आणि मग त्यांचा कोण सन्मान करणार नाही, मग त्यांना कोणीही मान देणार नाही, त्यांचं नाव खराब होईल आणि अशा पद्धतीनं कलंकित होतील. तर ही वेश्या जी आहे तयार झालेली आहे आणि ही वेश्या ज्या ठिकाणी हरिदास ठाकूर राहत होते, भजन करत होते, त्या ठिकाणी गेलेली आहे. आणि हरिदास ठाकूरांना ती जाऊन म्हणते की मला तुमच्याशी संग करायचा आहे, शरीर संबंध ठेवायचे आहेत म्हणे. तर हरिदास ठाकूर पहा, शुद्ध वैष्णव जे असतात कशा पद्धतीनं ते सर्व परिस्थितीमध्ये अविचलित राहतात. तुकाराम महाराजांना सुद्धा अशा पद्धतीनं पतित करण्याचा प्रयत्न झाला नाही का? तुकाराम महाराज काय म्हणतात? परावी या नारी आम्हा रखुमाई समान. तर हरिदास ठाकूर सुद्धा त्याच स्तराचे होते. हरिदास ठाकूरांना अशा पद्धतीनं सर्व प्रकारचं जे षड्रिपू आहे त्यांच्यावरती त्यांनी विजय प्राप्त केला होता. हरिदास ठाकूर तिला म्हणतात की ठीक आहे, मी तुझी इच्छा पूर्ण करेन, पण एक अट आहे, माझा नियम आहे, मी रोज 3 लाख नामांचा जप करतो आणि ते 3 लाख नामाचा जप पूर्ण झाल्यावर मी काय करेन, तुझी इच्छा पूर्ण करेन. तर तिला म्हणे की तू बस आणि नाम श्रवण कर. तर हरिदास ठाकूर त्यांचा जप चालू आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर त्यांचा जप चालू आहे आणि पहाट झाली. पहाट झाल्यानंतर ती वेश्या पाहते की यांचा अजून पण जप चालू आहे आणि त्यामुळं मग ती काय करते, निघून चाललेली असते. ती सांगते, हरिदास ठाकूर म्हणतात की आज काय माझा जप पूर्ण झालेला नाही आणि त्यामुळं मी काय करत, मी आज काय तुझी इच्छा पूर्ण करत नाही म्हणे, तू पुन्हा ये. आणि अशा पद्धतीनं पहाट झाल्यावरती वेश्या निघून जाते. पुन्हा संध्याकाळी ती वेश्या येते, पुन्हा हरिदास ठाकूरांना ती विनंती करत आहे. हरिदास ठाकूर पुन्हा सांगतात की माझा 3 लाख नाम जप पूर्ण झाल्यानंतर मी काय करेन, तुझं इच्छा पूर्ण करेन. वेश्या त्या ठिकाणी बसते वाट पाहत की हरिदास ठाकूरांचा जप पूर्ण होईल आणि मग ते माझी इच्छा पूर्ण करतील. तर पुन्हा हरिदास ठाकूर जप करत आहेत. दुसऱ्या दिवशी सुद्धा पहाट होते, हरिदास ठाकूरांचा जप चालूच आहे. तर दुसऱ्या दिवशी सुद्धा हरिदास ठाकूर सांगतात की आज सुद्धा माझं काही जप पूर्ण झालं नाही, मी पुन्हा येतो. अशा पद्धतीनं दुसऱ्या दिवशी सुद्धा ती वेश्या जाते आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी ती वेश्या येते. तिसऱ्या दिवशी सुद्धा हरिदास ठाकूर सांगतात की आज सुद्धा माझा जप झाल्यानंतरच मी काय करेन, तुझी इच्छा पूर्ण करेन.
तर पहा 2 दिवस ती वेश्या हरिदास ठाकूरांच्या मुखातून काय करत होती, भगवंतांचं नाव श्रवण करत होती. आणि शुद्ध भक्ताच्या मुखातून भगवंतांचं नाव श्रवण केल्याचा परिणाम काय झाला पहा, हळूहळू तिच्या हृदयामध्ये सुद्धा भगवंतांप्रती आकर्षण निर्माण झालेला आहे. 3ऱ्या दिवशी सुद्धा हरिदास ठाकूर पूर्ण रात्रभर जप करत बसलेले आहेत. आणि 3रा दिवस पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळी ती वेश्या जी आहे पहाट होते आणि पहा तिच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. ती काय करते, हरिदास ठाकूरांच्या चरण कमलांमध्ये शरणागत होते. हरिदास ठाकूरांना सांगते म्हणे की मी तुमचं पतन करवण्यासाठी आली होते. हरिदास ठाकूर म्हणले मला माहित होतं. पण पहा शुद्ध भक्त कशा पद्धतीनं कृपाळू असतात. यद्यपि त्यांना माहित होतं हिचा उद्देश काय आहे, तरी सुद्धा त्यांनी तिला नकार दिला नाही. आणि ती वेश्या सांगते की मला राजानं पाठवलं होतं तुमचं पतन करवण्यासाठी आणि सर्व सैनिक सुद्धा या ठिकाणी नजर ठेवण्यासाठी होते. तर तेव्हा ती वेश्या जी आहे हरिदास ठाकूरांना शरण जाते आणि म्हणते की मी आजपासून तुमची शिष्या म्हणून मला माझा स्वीकार करा, मी तुम्हाला गुरु म्हणून स्वीकार करते. जी वेश्या होती ती एका वैष्णवीच्या रूपामध्ये तिचं रूपांतर झालं आणि त्या ठिकाणी ती वेश्या जी आहे त्यांना विनंती करते की तुम्ही मला आज्ञा करा, मी आता काय करू. तर त्या ठिकाणी हरिदास ठाकूर, त्या ठिकाणी वर्णन आहे चैतन्य चरितामृतमध्ये, हरिदास ठाकूर सांगतात तू आजपासून हे सर्व कार्य बंद कर आणि तू या ठिकाणी राहा. ज्या ठिकाणी हरिदास ठाकूर राहत होते त्या ठिकाणी म्हणे तू राहा आणि जे पण आजपर्यंत तू अवैध मार्गाने धन कमवलेलं आहे ते सर्व धन तू सर्व गोरगरिबांना वाट. आणि ते सांगतात वेश्येला, त्या सांगतात की तू काय कर, या ठिकाणी राहून, त्या ठिकाणी वर्णन येतं की निरंतर नामलय कर तुलसीर सेवन, अचिराते पावे तुम्ही कृष्णेर चरण. हरिदास ठाकूर काय म्हणतात, सर्व म्हणू शकता पाठीमाग, निरंतर नामलय कर तुलसीर सेवन, अचिराते पावे तुम्ही कृष्णेर चरण. हरिदास ठाकूर तिला सांगतात की तू काय कर, या ठिकाणी राहा, नित्य भगवंतांचं नाम घे, निरंतर नामलय, आणि काय कर म्हणे कर तुलसीर सेवन, तुलसीची सेवा कर. आणि या 2 गोष्टी जर तू केल्या तर काय होईल म्हणे अचिराते पावे तुम्ही कृष्णेर चरण, म्हणे की लवकरच, अचिराते लवकरच तुला काय होईल भगवंतांच्या चरण कमलांची प्राप्ती होईल. तर अशा पद्धतीनं पहा तुलसीचं महत्व या ठिकाणी सुद्धा चैतन्य चरितामृतमध्ये आपल्याला ऐकायला भेटतं. तर हा महिमा आहे. अनेक प्रसंग आहेत द्वारकेमध्ये सुद्धा आपल्याला प्रसिद्ध कथा आहे, आपण श्रवण केले असेल. नारद मुनी येतात द्वारकेमध्ये आणि त्या ठिकाणी आल्यानंतर सत्यभामा जी आहे तिला नारद मुनी सांगतात. पहा नारद मुनी खूप एक्सपर्ट आहेत सगळ्या गोष्टी करण्यामध्ये, म्हणून नारद मुनींना कधी कधी भौतिकतावादी तथाकथित लोक काय म्हणतात, कळीचा नारद. तर भांडणं लावण्यामध्ये एक्सपर्ट आहेत म्हणे नारद मुनी. पण नारद मुनी परम वैष्णव आहेत. नारद मुनी अशा पद्धतीने कधी कोणामध्ये भांडणं लावत नाहीत. नारद मुनी असं कार्य करतात की ज्याच्यामुळं सर्वांच्या हृदयामध्ये भगवंतांप्रती भक्ती जागृत होईल, भगवंतांप्रती प्रेम जागृत होईल, असंच कार्य नारद मुनी करतात. नारद मुनी कोणत्याही स्थितीमध्ये कोणाचंही नुकसान करत नाहीत. नारद मुनी सत्यभामाला म्हणतात की जर कोणी श्रद्धेनं आणि भक्तीनं जर का आपली सगळ्यात प्रिय गोष्ट योग्य व्यक्तीला जर का दान केली तर ती गोष्ट अनेक पटीनं पुढच्या जन्मामध्ये आणि उच्चतर ग्रहलोकामध्ये त्या व्यक्तीला प्राप्त होते म्हणे. काय म्हणतात नारद मुनी
की योग्य वेळी योग्य व्यक्तीला आणि श्रद्धेनं आपली प्रिय वस्तू दान केली तर काय होतं म्हणे, पुढच्या जन्मामध्ये ती गोष्ट अनेक पटीनं प्राप्त होते, उच्चतर लोकांमध्ये ती पण. तर सत्यभामेला मोह आवरत नाही की जर का आपल्याला अशा पद्धतीनं लाभ होणार असेल तर नक्कीच आपण अशा पद्धतीनं केलं पाहिजे. मग सत्यभामेला सर्वात प्रिय गोष्ट काय आहे? यस, सत्यभामेचं पहा, भगवंतांचे राणे आहेत, राण्यांची प्रिय गोष्ट कोणती असणार आहे? भगवंत असतील ना. तर भगवंत त्यांचे प्रिय आहेत. मग सत्यभामा काय करते? भगवंतांना दान करते. आणि योग्य व्यक्ती कोण आहे दान करण्यासाठी? नारद मुनी. तर सत्यभामा काय करते? भगवंतांना दान करते, नारद मुनींना. आणि अशा पद्धतीनं काय होतं, नारद मुनी भगवंतांना घेऊन चाललेले आहेत आता. तर भगवंतांना घेऊन चालल्यानंतर राण्यांना आश्चर्य वाटतं की आमच्या भगवंतांना हे घेऊन चाललेले आहेत, असं कसं शक्य आहे. तर त्या ठिकाणी मग नारद मुनींना विनंती करतात की आमच्या भगवंतांना तुम्ही घेऊन जाऊ नका. तर त्या ठिकाणी नारद मुनी म्हणतात ठीक आहे, भगवंत कृष्णाला मी घेऊन जात नाही, परंतु एक अट आहे, तुम्हाला काय करावं लागेल, भगवंतांच्या वजना एवढं सोनं जे आहे किंवा अलंकार जे आहे ते मला द्यावे लागतील. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मग सर्व द्वारकेच्या राण्यांना वाटलं की ही तर सोपी अट आहे, आमच्याकडे भरपूर अलंकार आहेत म्हणे, आमच्याकडे भरपूर सोनं आहे. तर ठीक आहे मध्ये नारद मुनी, तुम्ही काय करा, एक तराजू आणा, एका पारड्यामध्ये भगवंत बसतील आणि दुसऱ्या पारड्यामध्ये तुमचं जे काही अलंकार आहे तुम्ही ठेवा. पण सगळ्या राण्यांनी आपले सगळे अलंकार त्या पारड्यामध्ये ठेवले तरी सुद्धा भगवंतांचं पारडं वरती आलं नाही. का? भगवंत जे आहेत, भगवंतांच्या समान कुठली गोष्ट होऊ शकते का? ना तत्समस्याभ्य अधिकश्च दृश्यते. भगवंतांच्या समान सुद्धा कुठली गोष्ट नाही किंवा भगवंतांच्या पेक्षा श्रेष्ठ सुद्धा कुठली गोष्ट आहे का? नाही. भगवंतांच्या पेक्षा श्रेष्ठ किंवा समान कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. आणि सगळं अलंकार त्या पारड्यामध्ये ठेवल्यानंतर सुद्धा भगवंतांचं पारडं काय वरती आलेलं नाही. आता काय करायचं? सगळ्या राण्यांना खूप चिंता लागलेली आहे. तर शेवटी पहा, भगवंतांची सगळ्यात प्रिय राणी कोण? रुक्मिणी माता. रुक्मिणी माता खूप हुशार आहे, भगवंतांची सगळ्यात प्रिय, आणि तिला सुद्धा भगवंत अतिशय प्रिय आहेत. तर रुक्मिणी खूप हुशार आहे. तिनं काय केलेलं आहे, एक तुलसी पत्र आणलं आणि केवळ एक तुलसी पत्र जे आहे, सगळे अलंकार काढलेले आहेत आणि केवळ एक तुलसी पत्र जे आहे त्या पारड्यामध्ये ठेवलं. आणि आश्चर्य पहा, तुलसी पत्रा बरोबर काय झालेलं आहे, भगवंतांचं पारड जे आहे ते बरोबर झालेलं आहे. तुलसी महारानी की. तर हा तुलसीचा महिमा आहे पहा, की एवढं भगवंतांना तुलसी प्रिय आहे. वृंदावनमध्ये एक खूप प्रसिद्ध एक भक्त होऊन गेले, त्यांचं नाव आहे रसखान. कोणी ऐकले रसखान? रसखान खूप त्या साईडला खूप प्रसिद्ध आहेत, वैष्णव मुसलमान होते ते सुद्धा पहा, यवन होते. तर त्यावेळेचे जे राजा आहेत, तर हे राजा जो यवन राजा होता ते या रसखानला म्हणे की तू मुसलमान आहेस, तर ते नाही का पदामध्ये कवी रूपामध्ये ते वर्णन करतात, म्हणे की क्या कमी है इस्लाम में क्यों बिसराई आन. त्या रसखानला राजा काय म्हणतो, म्हणे की इस्लामामध्ये काय कमी आहे, तू अशा पद्धतीने इस्लाम धर्म सोडून हे कृष्ण भक्ती कशाला करू लागलेला आहे. तर रसखान खूप सुंदर उत्तर देतात. रसखान म्हणतात की कुछ कमी नहीं है इस्लाम में क्यों बिसराऊ आन
मन बावरा हो गया सुन बासुरी की तान. तर म्हणे की इस्लाममध्ये काही कमी नाहीये, पण म्हणे की भगवंतांच्या बासरीचं जी मधुरता आहे ती ऐकून काय झालेलं आहे, माझं मन जे आहे ते वेडं झालेलं आहे. आणि म्हणून मी अशा पद्धतीनं कृष्ण भक्ती करत आहे. तर हा रसखान त्याचे खूप सुंदर पद आहेत, ऐकायला वाचायला खूप सुंदर मधुरता आहे त्याच्यामध्ये. तर तो म्हणे की भगवंता मला वृंदावनामध्ये एकतर जर माझं भाग्य असेल तर म्हणे मला वृंदावनामध्ये मनुष्य जन्म प्राप्त होऊ द्या, जेणेकरून मी तुमची सेवा करू शकेन. म्हणे मनुष्य जन्म प्राप्त करण्याची माझी योग्यता नसेल तर म्हणे मला तुमच्या जे गायी आहेत त्याच्यापैकी एखादा बछडा बनवा, जेणेकरून मी तुमच्याद्वारे नियंत्रित होईन. तेवढं पण माझं जर सौभाग्य नसेल तर म्हणे मला काय करा, वृंदावनामध्ये गिरिराजाच्या मध्ये एखादा दगड बनण्याचं सौभाग्य प्राप्त होऊ द्या, जेणेकरून मी तुमच्यासाठी छत बनेन. तेवढं पण माझं सौभाग्य नसेल तर म्हणे वृंदावनामध्ये यमुनेच्या काठावरती एखादा वृक्ष बनवा, जेणेकरून मी कधी कधी तुमच्यासाठी छाया प्रदान करेन. अशा पद्धतीनं भगवंतांना प्रार्थना करत आहे की काहीतरी माझं सौभाग्य असेल आणि मला काय करा, ब्रजमध्ये स्थान प्रदान करा. तर तसा हा रसखान आहे. तर तो गळ्यामध्ये तुलसी माला घालायचा. तर तुलसी माळ घालतो. आणि केवढी तुलसी माळ आहे आपल्या गळ्यामध्ये? छोटीशी तुलसी माळ आहे का नाही ना, 1 राऊंड 2 राऊंड किंवा 3 राऊंडची तुलसी माळ. तर आपण लयतले 3 राऊंड घालतो. तर हा 20 तुलसी माळा घालायच्या अशा. आणि आपल्यासारख्या नाही, छोट्या मोठमोठे मणी असलेल्या मोठमोठ्या तुलसीच्या माळा तो घालायचा. तर म्हणे का एवढ्या मोठ्या तुलसीच्या माळा का घालत आहे? तर म्हणे की ज्या पद्धतीनं एखादं वजनदार वस्तू जर का उचलायची असेल तर त्यासाठी काय लागतं, एकदम चांगला मजबूत रस्सी लागते, बरोबर की नाही. कधी कधी क्रेननं वस्तू उचलल्या जातात नाही का, तर त्याला जो रोप असतो तो कसला असतो, वायर रोप असतो का नाही ना, खूप स्ट्रॉंग असतो, जेणेकरून वजनदार वस्तू उचलता येत नाही. तर रसखानचा भाव काय आहे, तो म्हणे की मी खूप पापी आहे आणि पापी असल्यामुळं माझा जर का उद्धार व्हायचा असेल तर हे एवढ्या तुलसींची आवश्यकता आहे. म्हणे की जेवढं पापी व्यक्ती आहे तेवढं जास्त. अशा पद्धतीनं म्हणे की एवढ्या तुलसी मी घालत आहे, जेणेकरून काय होईल, माझा लवकर उद्धार होईल. तर हा त्याचा भाव आहे की या तुलसींच्या कृपेनं काय होईल, माझी सर्व पाप जे आहेत त्या पापातून माझा उद्धार होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी वर्णन येतं. भागवतामध्येच आपण पाहतो, जेव्हा भगवंत गोवर्धन लीला करत आहेत, गोवर्धन लीलेमध्ये सुद्धा नंद बाबा काय करतायत, इंद्राची पूजा करतात. परंतु भगवंतांनी सांगितलं की बाबा पाऊस तर सर्वत्रच पडतो, इंद्राचा आणि पावसाचा काय संबंध नाही म्हणे. ते समुद्र आहे, त्या समुद्राने काय केलेलं आहे, समुद्रामध्ये सुद्धा पाऊस पडतो की तर हे इंद्राचं कामच आहे पाऊस पाडणं. त्यामुळं इंद्राची पूजा करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही काय करा, गोवर्धनाची पूजा करा. कारण की हा गोवर्धनच काय करत आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी प्रदान करत आहे. या गोवर्धनामुळे काय होतं, आपल्या गायींचं पालन पोषण होतं. आपल्या गायी त्या ठिकाणी रोज चरतात, मला सुद्धा त्या ठिकाणी खूप आनंददायक गोष्टी प्राप्त होतात. तर तुम्ही काय करा, गोवर्धनाची पूजा करा. आणि जर का तुम्ही गोवर्धनाची पूजा केली तर मला सुद्धा खूप आवडेल. तर भगवंत जसं म्हणतायत की मला खूप आवडेल, नंद बाबा लगेच तयार होतात. जर कृष्णाला ही गोष्ट आवडणार असेल तर लगेच केली पाहिजे. आणि नंद बाबा तयार होतात. पहा, भगवंत सांगतात तुम्ही काय करा, जे काही नैवेद्य बनवलेला आहे तो सर्व गिरिराजाला अर्पण करा, गायींना भरपूर चारा खायला द्या, ब्राह्मणांना भरपूर दान करा आणि गिरिराजाची परिक्रमा करा. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय केलं, गोवर्धनाला सर्व गोष्टी अर्पण करण्यात आलेल्या आहेत. आणि 3 दिवस त्यांनी जे काही बनवलं होतं ते सर्व गिरिराजाला अर्पण करण्यात आलं. मग जे काही स्वादिष्ट व्यंजन होते,
वेगवेगळे पकोडे, वेगवेगळ्या पुऱ्या, स्वादिष्ट मिष्टान्न होते, दही, दूध, दुधाचे मिष्टान्न, सर्व गोष्टी गिरिराजाला अर्पण करत आहेत. आणि गिरिराजजी सुद्धा काय करत आहेत, ते पटापट सर्व काही खात आहेत. तर भगवंत काय म्हणत आहेत, अन्योद अन्योद, आणखी द्या, आणखी आणा, अन्योद. तर अशा पद्धतीनं भगवंत सर्व काही फस्त करत आहेत, खाऊन टाकत आहेत. तर जे काही बनवलेलं आहे ते सर्व संपलं तरी सुद्धा भगवंत संतुष्ट झालेले नाही आहेत. तर त्या ठिकाणी सुद्धा बलरामजी आहेत पहा. आणि त्या ठिकाणी बलरामजी काय करतात, बलरामजी एक तुलसीपत्र देतात भगवंतांच्या हस्तकमलावरती. आणि ते तुलसीपत्र खातात भगवंत. आणि भगवंत काय करतात, ढेकर देतात ना. भगवंत तृप्त होतात, भगवंत संतुष्ट होतात. तर अशा पद्धतीनं जेवढे पण प्रसंग आहेत पहा, सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की या तुलसीनं भगवंत काय होत आहेत, प्रसन्न होत आहेत. बिना तुलसी एक न मानी. मग तुम्ही भगवंतांना 56 भोग द्या, भगवंत एक सुद्धा स्वीकार करणार नाहीत जर आपण तुलसी भगवंतांना त्या नैवेद्यावरती ठेवलं नाही तर. तर तुलसी जी आहे ही आपण पण रोज तुलसीचं हे करतो, आरती करतो. काय म्हटलेलं आहे, जे तोमार शरण लोय तारा वांछा पूर्ण होय, कृपा करी कर तारे वृंदावन वासी. तर काय, जे तुलसीची शरण ग्रहण घेतील, जे तोमार शरण लोय, तर अशा सर्वांची काय होईल, इच्छा पूर्ती होईल, तार वांछा पूर्ण होईल. आणि एवढंच काय नाही तर म्हणे काय, कृपा करी करो तारे वृंदावनवासी. त्या सर्वांना तुलसी काय करते, वृंदावनामध्ये वास प्रदान करते. तर अशा पद्धतीनं जयपूरमध्ये एक मंदिर आहे, जे विशेषतः गोपीनाथांचं मंदिर, गोविंदजींचं मंदिर आहे त्या ठिकाणी. आणि आपले एक आचार्य होऊन गेले, त्यांचं नाव आहे मधु पंडित. तर हे मधु पंडित जे आहेत, तर कधी जे आपलं जपाटाक होतात ना, तर मधु पंडितजींच्या आविर्भाव दिनी किंवा तिरोभाव दिनाच्या दिवशी त्याच्यामध्ये कधी कधी दाखवलं पण जातं बा. तर हे मधु पंडित जे आहेत त्यांच्याकडं एक वस्त्र होतं. तर ते वस्त्र कशाच होतं, तुलसीचं वस्त्र होतं पहा. आजपर्यंत आपण तुळशीची माळ किंवा तुळशीचे वेगवेगळे गोष्टी ऐकल्या असतील, पण तुळशीपासून बनवलेलं वस्त्र. तर हे मधु पंडित जे आहेत ते तुळशीपासून बनवलेलं वस्त्र परिधान करायचे पहा. तर ते आज पण आहे त्या ठिकाणी. तर एवढं ते तुळशीला प्रिय किंवा तुळशीचं त्यांनी एवढा महिमा त्यांना माहीत होतं. चैतन्य महाप्रभू सुद्धा सांगतात की तुलसी शिवाय मी म्हणजे पाण्याशिवाय मासा. तर ज्या पद्धतीनं मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही, तर चैतन्य महाप्रभू म्हणतात की तुलसी जी आहे, तुलसीशिवाय मी सुद्धा जगू शकत नाही. ज्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू जप करायला बसायचे त्या ठिकाणी त्यांचे जे सेवक आहेत काय करायचे, तुलसी महारानीला आणून ठेवायचे. अशा पद्धतीनं चैतन्य महाप्रभू सदैव तुलसी महारानीच्या जवळ बसून काय करायचे, नाम जप करायचे. तर एवढं भगवंतांनी सुद्धा अशा पद्धतीनं तुलसीला स्थान दिलेलं आहे आपल्या निकट. तर अशा पद्धतीनं पहा, हे तुलसीचं काही महिमा आहे. तर तुलसी जी आहे नियमितपणे आपण सुद्धा काय केलं पाहिजे, तुलसीची सेवा केली पाहिजे. प्रत्येक घरामध्ये तुलसी असणं आवश्यक आहे. सर्वांच्या घरी तुलसी आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खरं कोणाला सांगावं लागत नाही की आपल्या घरी तुलसी लावा म्हणून. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गृहिणी जे आहे ते काय करतात, तुलसीची पूजा केली जाते. तर हे आपली वैदिक परंपरा सनातन संस्कृती आहे.
श्रील प्रभुपादांनी जेवढे ग्रंथ लिहिले पहा, प्रभुपादांचे अनेक ग्रंथ आहेत, लगभग 80 पेक्षा जास्त ग्रंथ प्रभुपादांनी लिहिलेले आहेत आणि प्रभुपादांनी या सर्व ग्रंथांमध्ये अनेक गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. प्रभुपादांनी आपल्या कोणत्याही ग्रंथामध्ये त्यांच्या कोणत्याही शिष्याचं नाव लिहिलेलं नाहीये. आहे कोणाला माहिती आहे? आपण ग्रंथ वाचले असतील प्रभुपादांचे, कुठं वर्णन आहे का की प्रभुपाद आपल्या शिष्याचं नाव लिहित आहेत? येस, डॉक्टर पहा ग्रंथ अध्ययन करतात याचा अर्थ हुशार आहे. तरी बोल छान. तर प्रभुपादांनी आपल्या ग्रंथांमध्ये कुठंही आपल्या शिष्यांचं नाव लिहिलेलं नाहीये, परंतु एक तात्पर्य प्रभुपादांच्या भागवतामध्ये असं आहे ज्या ठिकाणी प्रभुपाद स्पष्टपणे लिहितात, धन्यवाद देतात प्रभुपाद त्या शिष्याला. प्रभुपादांचं भागवताच्या 4थ्या स्कंदाच्या 8व्या अध्यायाच्या 55व्या श्लोकामध्ये तुम्ही वाचू शकता घरी गेल्यानंतर, की त्या ठिकाणी प्रभुपाद ध्रुव महाराजांच्या कथेमध्ये प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये लिहितात की माझी शिष्या गोविंद दासीचे मी धन्यवाद देतो की तिनं काय केलेलं आहे, खूप प्रयत्न करून अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया, लंडन ज्या ठिकाणी तुलसी वृक्ष जे आहेत ते उगवत नाहीत, कारण त्या ठिकाणी खूप थंडी असते, तर त्या ठिकाणी तुलसी उगवणं खूप अवघड जातं. परंतु या गोविंद दासी नावाची जी प्रभुपादांची शिष्य आहे तिनं काय केलं, खूप विशेष प्रयत्न करून त्या ठिकाणी सुद्धा काय केलेलं आहे, तुलसीचे वृक्ष उगवलेले आहेत. आणि प्रभुपाद म्हणतात की आज आमच्या जगभरातल्या सर्व मंदिरांमध्ये तुलसी आहे. तर अशा पद्धतीने प्रभुपाद त्या ठिकाणी धन्यवाद देतात गोविंद दासी त्यांची जी शिष्य आहे. तर पहा, प्रभुपादांचे ग्रंथ आजपासून 10,000 वर्षापर्यंत राहणार आहेत आणि 10,000 वर्षापर्यंत प्रभुपादांच्या त्या शिष्याचं नाव, गोविंद दासीचं नाव जे आहे सदैव त्या ठिकाणी राहणार आहे. का? कशामुळं? तुळशीचं सेवा केल्यामुळं. तर पहा किती तुळशी जे आहे कृपाळू आहे. तर असे अनेक प्रसंग आहेत शास्त्रांमध्ये की अशा पद्धतीनं तुळशीची कृपा प्राप्त करून अनेकांनी आपला उद्धार केलेला आहे. तर आपण सुद्धा काय केलं पाहिजे, तुळशीचं सदैव सेवा केली पाहिजे नियमितपणे. प्रभुपादांनी नियम बनवलेला आहे पहा, इस्कॉनमध्ये रोज 2 वेळा तुलसी पूजेचा नियम आहे. खरं रोज सकाळी मंगल आरतीनंतर तुलसी पूजा आणि संध्याकाळी गौर आरतीच्या आधी तुलसी पूजा करण्याचा नियम प्रभुपादांनी बनवला होता. तशा पद्धतीनं अनेक मंदिरांमध्ये 2 वेळा तुळशीची पूजा होते. तर तुळशीची सेवा करण्यासंदर्भामध्ये काही नियम पण आहेत, त्याचं पण आपण पालन केलं पाहिजे. नियमितपणे भगवंतांच्या चरणावरती आपण तुलसी अर्पण केली पाहिजे. सुरुवातीलाच आपण पाहिलं काय, कश्चित तुलसी कल्याणी गोविंद चरण प्रिये. भगवंतांच्या चरण कमलांवरती सदैव तुलसी असायला पाहिजे. आपण न चुकता रोज भगवंतांच्या चरणावरती तुलसी अर्पण करायची, तर भगवंत खूप प्रसन्न होतात. तुलसी तोडण्यासंदर्भामध्ये सुद्धा नियम आहेत. तुलसी जे आहे रोज फिक्स नियम असला पाहिजे तुलसी तोडण्यासंदर्भात. असं नाही की आपल्याला वाटलं आणि तुलसी तोडली, तर असं नाही तोडायचं. तर भगवंतांना आपल्याला भोग अर्पण करण्यासाठी, त्याचबरोबर भगवंतांच्या सेवेमध्ये तुलसी लागते, तर रोजचा एक ठराविक वेळ असला पाहिजे, त्यावेळी आपण तुलसी तोडली पाहिजे. एक तर सूर्यास्त झाल्यानंतर आणि सूर्योदयाच्या आधी तुलसी तोडायची नसते. संध्याकाळी जेव्हा 6 वाजल्यानंतर आणि सकाळी सूर्योदयापूर्वी जे आहे तुलसी तोडू नये, हा तुलसी संदर्भात नियम आहे. आणि आपण रोज एक ठराविक वेळी, समजा सकाळी 10 वाजता तुम्ही तोडत आहात, तर रोज त्यावेळी आपण सेवेसाठी, भोगात अर्पण करण्यासाठी तुलसी तोडावी. आणि तोडताना सुद्धा जे पानं सुकायला लागलेली आहेत, पिवळी झालेली आहेत, अशी पानं आपण तोडू शकतो. जे फ्रेश पानं आहेत ते न तोडता जे सुकायला लागलेली किंवा पिवळी पानं आपण तोडू शकतो. त्याचबरोबर भरपूर तुळशीचं सेवा करताना आपण काळजी घेतलं पाहिजे. तुलसी न तोडण्यासाठी सुद्धा एक दिवस आहे. कोणत्या दिवशी तोडत नाहीत तुलसी? विशेषतः द्वादशीला.
तर एकादशी असं सांगतात की तुलसी सुद्धा निर्जला एकादशी करते. तुलसी जी आहे तर निर्जला करते, त्यामुळं ती खूप हे पण झालेले असते, क्षीण झालेले असते. म्हणून द्वादशीच्या दिवशी, एकादशीला निर्जला केल्यामुळं द्वादशीच्या दिवशी असं सांगितलं जातं की आपण तुलसीपत्र तोडू नये. तर हा एक नियम कधी कधी रविवारचं पण सांगितलं जातं, परंतु त्याच्याबद्दल कन्फर्म माहीत नाही मला. पण द्वादशीला तरी आपण कमीत कमी तुलसी तोडू नये. त्याचबरोबर तुलसी जे आहे, केवळ तुलसी कोणाला अर्पण करू शकतो आपण? भगवंतांना. तर लोकांना माहीत नसतं ॲक्च्युली तुलसी जे आहे ते लोक कोणाला पण, गरुडजींना पण कधी कधी पाहतो आम्ही मंदिरामध्ये, गरुडजींना पण तुलसी अर्पण केली जाते किंवा प्रपादांना सुद्धा. तर तुलसी जे आहे केवळ आणि केवळ भगवंतांनाच अर्पण. विष्णू तत्व जे आहे, तर विष्णू तत्वामध्ये कोण येतं? भगवान श्रीकृष्ण, नारायण, नंतर नरसिंहदेव आहेत, जे भगवंतांचे अवतार आहेत वेगवेगळे, ते विष्णू तत्वामध्ये येतात. तर बऱ्याचदा पाहिलं आपले भक्त सुद्धा तर प्रपादांना किंवा राधाराणीला सुद्धा तुलसी अर्पण करू शकत नाही आपण. राधाराणीच्या हातामध्ये देऊ शकता तुम्ही भगवंतांना अर्पण करण्यासाठी, परंतु राधाराणीच्या चरणाला तुलसी कधीही लावायची नाही, ते पण अपराध आहे. आणि इतर देवतांना तर प्रश्नच येत नाही. इतर देवतांना आपण तुलसी अर्पण करणं खूप मोठा अपराध आहे. तर इतर देवतांना सुद्धा तुलसी अर्पण करू नये. केवळ विष्णू तत्व आणि ते विशेषतः भगवान श्रीकृष्णांना, नरसिंहदेव आहे, चैतन्य महाप्रभू, अद्वैत आचार्यांना पण अर्पण करू शकता. तर अशा पद्धतीनं त्याचबरोबर तुलसी जी आहे, आपल्या प्रत्येक भक्तानं तुलसी ग्रहण केली पाहिजे. तर तुलसी जी आहे असं सांगितलं जातं की ॲक्च्युली एक श्लोक आहे, खूप सुंदर श्लोक नाही भेटला मला. तर त्या श्लोकामध्ये वर्णन आहे की जो कोणी तुलसी शिवाय जे भक्त किंवा ज्यांनी तुलसी घातलेली नाही आहे आणि अशा पद्धतीनं ते अन्न ग्रहण करतात, तर काय सांगितलेलं आहे म्हणे की ते काय करतात, खूप कठोर वचनं आहेत, परंतु शास्त्राची वचनं आहेत ती, माझं पण नाही आहे किंवा कोण असं तथाकथित शास्त्रामध्ये वर्णन आहे की जो तुलसी कंठीमाळ ज्या व्यक्तीनं घातलेली नाहीये आणि असा व्यक्ती जो अन्न ग्रहण करतो, तर म्हणे की ते श्वान विष्ठेस समान आहे. तर किती भयानक वर्णन आहेत पहा. तर प्रत्येकाच्या गळ्यामध्ये कंठीमाळ असली पाहिजे, तुलसीमाळ असली पाहिजे. आणि जेव्हा तुलसीमाळ आपण कंठी आपल्या तुलसीमाळ आहे, तेव्हा आपण जेव्हा अन्न ग्रहण करतो तर काय होतं, या कंठाला स्पर्श होऊन ते अन्न जातं. तर काय होतं, तुलसी काय करते, ते अन्न पवित्र करण्याचं कार्य करते, त्याच्यामध्ये जे पाप आहे ते नष्ट करते. तर म्हणून आपल्या कंठी तुलसी असणं आवश्यक आहे. आणि तुलसी जी आहे त्याच्यासाठी नियम पण आहेत. आणि तर त्याचे आपले जे 4 नियम आहेत, जो व्यक्ती नियम पालन करतो तोच केवळ तुलसी घालू शकतो. जे नियम पालन करत नाही आहे त्यांना तुलसी घालण्याचा अधिकार नाही. तर आपण प्रथम नियम पालन केलं पाहिजे आणि दोन्ही पण आहे. तर तुम्ही नियम पालन पण करा आणि तुलसी पण घाला. तर असं जर कोण म्हणत असेल की आम्ही नियम पालन करत नाहीये म्हणून आम्ही तुलसी घालत नाही, तर ते पण काय आहे, खूप मोठं तुम्ही तुमचं नुकसान करून घेत आहात आपण. कारण की तुलसीशिवाय आपण जीवन यापन करत आहोत, म्हणजेच आपण अनेक प्रकारच्या पापकर्मांमध्येच आहोत. तर त्यामुळे नियम पालन करा आणि तुलसी जी आहे कंठी पण आपण धारण करू शकता. तुलसी तोडत असताना आपण खूप काळजीपूर्वक तोडलं पाहिजे, जेणेकरून तिला कष्ट नाही होणार. आपण एका हातानं पकडलं पाहिजे आणि दुसऱ्या हातानं आपण पत्र तोडू शकतो. तर अशा पद्धतीनं खूप वर्णन महत्त्वपूर्ण आहे. तर आपल्या भक्तिमय जीवनामध्ये आपल्याला जर का प्रगती करायची असेल तर अशा पद्धतीनं काय केलं पाहिजे, आपण तुलसीला आपल्या जीवनामध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान प्रदान केलं पाहिजे. 5 प्रकारच्या निष्ठा आहेत पहा. तर याच्यामध्ये एक आहे काय, तुलसी निष्ठा. त्याच्यानंतर दुसरा आहे गुरुनिष्ठा.
त्याच्यानंतर तिसरा आहे नामनिष्ठा आणि त्याच्यानंतर 5 गोष्टी आहेत, एकादशी निष्ठा आणि भागवत निष्ठा. तशा पद्धतीनं हे 5 निष्ठा ज्या आहेत आपण त्यांच्याप्रती अतिशय निष्ठावान असलं पाहिजे. तुलसी, एकादशी, भागवत आणि भक्ती जे आहे, नाम, तर या गोष्टींप्रती गुरुप्रती आपण निष्ठावान असलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं तुलसी जे आहे, तुलसीचं आणखी वृंदावनामध्ये जे कोणतं स्थान आहे ते नंदगावच्या बाजूला, ते काय म्हणतो आपण त्याला, नाही जे तुलसीचं स्थान आहे त्याचं नाव काय आहे? सेवाकुंज नाही, नंदगावच्या बाजूला जे इस्कॉनला भेटलेलं आहे ते पहा. हां, तर त्याचं मला पण आठवत नाही, तर ते स्थान आहे पहा. तर सांगायचा उद्देश हा आहे की प्रभुपादांनी संपूर्ण जगभरामध्ये अशा पद्धतीनं तुलसीचा महिमा पसरवला पहा. संपूर्ण जगभरामध्ये प्रभुपादांनी अशा पद्धतीनं तुलसीचं महत्त्व सगळ्यांना पटवून दिलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून वृंदावनामध्ये वृंदाकुंड स्थानाचं नाव आहे. तर ते वृंदाकुंड जे इस्कॉनमध्ये नव्हतं पण ते इस्कॉनमध्ये आज इस्कॉनला भेटलेलं आहे ना. तर का? कारण की प्रभुपादांनी आज तुलसीचा महिमा जगभरामध्ये पसरवला आणि त्याचा परिणाम ते वृंदाकुंड जे आहे ते आज इस्कॉनला भेटलेलं आहे पहा. त्या ठिकाणी इस्कॉनचे भक्त सेवा करतात. तर हे विशेषता आहे पहा. खूप वर्णन आहे. एक भक्त विदेशामध्ये त्यांनी खूप प्रचार केला. ते सांगतात मी प्रचार कसा करायचो, ते विदेशामध्ये काय करायचे, कुकिंग करायचे, स्पेशल भगवंतांसाठी काय करायचे, स्वीट बनवायचे, भगवंतांना अर्पण करायचे आणि ते स्वीटचं जे कॅन आहे पाठीमागं ते ठेवायचे आपल्या गाडीवरती, सायकलवरती आणि ते जायचे आणि ते पाहायचे गॅलरीमध्ये. ज्या गॅलरीमध्ये तुलसी आहे त्यांना समजायचं हे घर जे आहे कोणाचं आहे, वैष्णवांचं आहे किंवा हिंदू व्यक्तीचं घर आहे. विदेशामध्ये कसं समजणार? तर त्यांना समजायचं की ज्या गॅलरीमध्ये तुलसीची कुंडी आहे अर्थात ते काय आहेत, भारतीय आहेत. मग त्या घरामध्ये ते जायचे, त्यांना भगवंतांचा प्रसाद द्यायचे, त्यांना भगवंतांच्या भक्तीबद्दल सांगायचे आणि अनेक लोकांना त्यांनी काय केलं, असं भक्त बनवलं त्या ठिकाणी. तर पहा, केवळ तुळशीचं दर्शन करून त्यांना समजायचं की तुळशी जिथं आहे तो परिवार भारतीय आहे किंवा हिंदू आहे, त्यांना आपण प्रचार करू शकतो. तर असं विशेषता आहे पहा. तुलसी महारानी की जय. तर तुलसीची शेवटी तुम्हाला 8 नावं सांगतो. विशेष 8 नावं आहेत, आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. वृंदावनी विश्व, पावनी विश्वपूजिता, नंदिनी पुष्पसाराच, तुलसी कृष्ण जीवनी. तर हे वृंदा देवीची 8 नावं आहेत. तर एक आहे वृंदा, दुसरा आहे वृंदावनी, तिसरा आहे विश्वपावनी, त्याच्यानंतर विश्वपूजिता, 5वं नाव आहे नंदिनी. नंदिनी नाव ऐकलंय आपण, नंदिनी तुलसीचं नाव आहे. पुष्पसारा एक नाव आहे, 7वं नाव आहे तुलसी आणि कृष्ण पावनी. तर अशी हे तुलसीची नावं आहेत. तर अशा पद्धतीनं हे तुलसीचा महिमा आपण श्रवण करण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी आपण काय केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये तुलसीला विशेष महत्त्व दिलं पाहिजे. तिचं पूजा, तिचा सन्मान आणि विशेष तिला आपण काय केलं पाहिजे, भक्तीनं तिचं पूजा केलं पाहिजे. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. तर शेवटी 2 मिनिटामध्ये, तर 2च दिवसापूर्वी सर्वांनी पाहिलं पण असेल, परवा दिवशी किती तारीख होती, 22 तारीख. तर 22 तारखेला भोपाळमध्ये परमपूज्य रूप रघुनाथ स्वामी महाराज, जे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांकडून संन्यास दीक्षित शिष्य होते,
आणि गेल्या लगभग 30 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून ते इस्कॉनमध्ये सेवारत होते पहा. तर खूप ॲक्च्युली उन्नत आणि खूप शुद्ध वैष्णव होते ते. त्यांना अर्जेंटिना आणि इटली अशा दोन्हीही देशाचं नागरिकत्व होतं त्यांच्याकडं आणि गेल्या अनेक वर्षांपासून भारतामध्ये होते. तर मी पण स्वतःला खूप सौभाग्यवान समजतो की महाराजांचं पर्सनली सेवा मी केलेलं आहे. महाराज बऱ्याच वेळा महाराजांना पदयात्रा खूप प्रिय होतं पहा आणि ऑल इंडिया पदयात्रेमध्ये महाराज एक महिना राहायचे. महाराज त्या ठिकाणी यायचे आणि महाराजांचं पर्सनल सेवा करण्याचं सुद्धा विशेष सौभाग्य प्राप्त झालं. महाराजांना बऱ्याच वेळा त्या ठिकाणी महाराजांचं वस्त्र वगैरे धुणं, त्याचबरोबर महाराजांसाठी प्रसाद सर्विंग करणं, त्याचबरोबर महाराजांना काय आवश्यक गोष्टी आहेत बऱ्याच वेळा त्यांना देण्याचं. आणि महाराज खूप कृपाळू आहेत. महाराजांचं हृदय एकदा काय झालं, माझं चप्पलच हरवलं आणि महाराजांनी पाहिलं माझ्याकडे चप्पल नाही आहे. तर महाराज म्हणले की पहिलं माझ्याबरोबर चल म्हणे. महाराजांनी मला स्वतः महाराज घेऊन गेले चप्पलच्या दुकानामध्ये आणि स्वतः महाराजांनी मला चप्पल घेऊन दिली पहा. मला खूप वाईट वाटलं की आपण एवढं. तर खूप कृपा पण होते, एकदम दयाळ होते. आणि महाराज एवढे ॲक्च्युली महाराज खूप दिव्य स्तरावरती खरं आपण समजू शकणार नाही. महाराज रोज रात्री 2 वाजता उठायचे महाराज आणि 2 वाजता उठून मंगल आरतीच्या आधी महाराजांच्या 16 माळा झालेल्या असायच्या. कोणत्याही ठिकाणी असू दे महाराज ज्या पण ठिकाणी असतील, असं नाही की महाराज एकाच ठिकाणी राहत होते. महाराज सर्वत्र भ्रमण, संपूर्ण भारतामध्ये. आता महाराज मध्य प्रदेशमध्ये होते तर त्या ठिकाणी जेवढे पण इस्कॉनचे सेंटर होते सर्व सेंटरना त्या ठिकाणी महाराज भेट देत होते. तर ज्या पण ठिकाणी असू दे महाराज काय करायचे, नियमितपणे 2 वाजता उठून मंगल आरतीच्या आधी महाराजांचे 16 माळा जप पूर्ण व्हायचा. आणि आणखी एक महाराजांचा नियम होता. तर महाराज डिफेन्स सर्व्हिसमध्ये होते, मिलिटरी सर्व्हिसमध्ये आणि रिटायर्ड होते महाराज. तर त्यामुळं महाराजांना पेन्शन पण यायची. तर महाराजांचा नियम होता डेली महाराज जे आहे ज्या पण ठिकाणी असतील त्या ठिकाणी ते एक ठराविक रक्कम जे आहे डोनेशन बॉक्समध्ये टाकायचे. हा एक महाराजांचा नियम होता त्यांचा ठरलेला. तर पहा, यद्यपि संन्यासी आहेत भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे, यज्ञ, दान आणि तप या 3 गोष्टींचा व्यक्तीनं जीवनामध्ये कधीही त्याग करायचा नसतो. मग जरी तो परमहंस संन्यासी जरी झाला तरी. तर महाराजांचा नियम होता न चुकता महाराज नियमितपणे ठराविक रक्कम जे आहे ते डोनेशन बॉक्समध्ये टाकायचे. अशा पद्धतीनं. आणि खूप कोरोना झाला होता महाराजांना पहा. जेव्हा महाराजांना कोरोना झाला होता तर आश्चर्याची गोष्ट आहे महाराजांनी कोणतंही मेडिकेशन घेतलं नाही, कोणतीही मेडिसिन महाराजांनी घेतली नव्हती कोरोना काळामध्ये. विदाऊट इटिंग महाराजांनी काय केलं होतं, आहाराचा त्याग केला होता. आणि 1 महिना महाराजांनी कोणत्याही प्रकारे आहार न घेता आणि कोणतंही मेडिसिन न घेता महाराज 1 महिना राहिले आणि महाराज बरे झाले. कोरोनामध्ये सुद्धा कोरोना काहीही करू शकला नाही महाराजांना. अशा पद्धतीनं पहा, स्नान यात्रेच्या दिवशी महाराज सकाळी स्नान यात्रेवरती जगन्नाथांची कथा महाराजांनी केली आणि कथा झाल्यानंतर काही काळानं महाराजांना जसं की सकाळी सार्वभौम प्रभू सांगत होते तर हृदयविकाराचा झटका नाही तर महाराज काय म्हणे की कृष्ण प्रेमाचा पूर आला त्यांच्या हृदयामध्ये. आणि अशा पद्धतीने काय झालं, महाराज जे आहेत ना ते भगवंतांच्या धामामध्ये महाराजांनी प्रस्थान केलं. परमपूज्य रूप रघुनाथ स्वामी महाराज की जय. तर खूप महान वैष्णव होते, साधारण व्यक्ती नव्हते. तर आपल्यामधून ते निघून गेलेले आहेत. तर आपण एकदा प्रार्थना करू शकतो की त्यांच्यासारखं भक्ती आपण पण करू शकू आणि त्यांना भगवंतांच्या चरणांमध्ये विशेष स्थान प्राप्त झालं आहे. एकदा आपण महामंत्र म्हणूया, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. परमपूज्य रूपनाथ स्वामी महाराज की जय.
निताय गौर प्रेमानंदे